नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आरोग्य हीच खरी संपत्ती, डॉक्टरांनी दिले दीर्घायुष्याचे मंत्र। कोल्हापूर मेडिकल असोसिएशन व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने शांती मंदिर साधक आश्रम बाहुबली येथे आरोग्य मेळावा, आरोग्य शिबिर व ज्येष्ठ नागरिक आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात कैलासवासी कांचन कापसे यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली। या शिबिरात बोलताना प्रसिद्ध डॉक्टर R.M. कुलकर्णी यांनी सांगितलं की मनुष्य जीवनात आरोग्य हे सर्वात मौल्यवान संपत्ती आहे। शरीर, मन आणि सामाजिक आरोग्य यामध्ये समतोल राखणे हे आनंदी आणि दीर्घायुष्याचे खरे गमक आहे। मानसिक तणाव व संताप हे उच्च रक्तदाब, मायग्रेन व निद्रानाश यासारख्या विकारांना आमंत्रण देतात, असं त्यांनी स्पष्ट केलं। डॉक्टर अर्जुन आडनाईक यांनी वयोमान्य नागरिकांसाठी निरोगी जीवनशैलीचं महत्त्व अधोरेखित करताना सांगितलं की सक्रिय जीवनशैली, सकारात्मक दृष्टिकोन, सामाजिक सहभाग व योग्य आहार ही दीर्घायुष्यासाठी मूलभूत तत्वे आहेत। द टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालाचा संदर्भ देत त्यांनी लहान वयात योग्य पोषणामुळे मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास चांगल्या प्रकारे होतो, असं नमूद केलं। या शिबिरामध्ये अध्यक्ष डॉक्टर R.M. कुलकर्णी, डॉक्टर अरुण धुमाळे, डॉक्टर अर्जुन आडनाईक, डॉक्टर आदित्य कुलकर्णी, डॉक्टर संदीप पाटील व सेक्रेटरी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 100 पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषध उपचार देण्यात आले। कार्यक्रमात उपस्थित सर्व डॉक्टरांचा साधक आश्रम व स्थानिक डॉक्टर असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला। यस न्यूज महाराष्ट्रासाठी सचिन लोंडे, कोल्हापूर जिल्हा न्यूज प्रतिनिधी। आयुष्याच्या संध्याकाळी जे लोक आयुष्याच्या संध्याकाळी राहायला सुरक्षित जागा, खायला सात्विक अन्न आणि हाक तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।